फलश्रुती प्राप्त झाली. ती फलश्रुती ते गोपाल परमात्म्याच्या समोर सांगतायत की देवा, आम्ही तुझ्यापासून भिन्न होतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये काय स्थिती होती, आणि आम्ही तुझ्याशी एकरूप झालो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये काय स्थिती निर्माण झाली. या फलश्रुतीचा अनुवाद करणारा हा अभंग आहे, तुझी ये संगती. आणि म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे, हा गवळणीपर प्रकरणातला अभंग आहे. बाकीच्या कीर्तनकारामध्ये आणि काल्याच्या कीर्तनकारामध्ये फरक आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे, उत्सव कितीही दिवसाचा असला तर त्याची सांगता काल्यानं होते. काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे एकरूप होणं, अनेक भिन्न वस्तू एकत्रित करणं याला काला म्हणा. अनेक भिन्न पदार्थ एकत्रित करणं याला काला म्हणा. ऐका, आपल्याकडे 3 प्रकारचे काले प्रामुख्याने सांगितल्या जातात. दही भाताचा खिचडी काला, प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. दुसरा काला आहे जीव शिव ऐक्याचा काला, आणि आपल्या समोर जी दहीहंडी राहते दही आणि लाहीचा एक काला, जीव शिव ऐक्याचा काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि आपल्या समोर दही आणि लाही एका गाडग्यामध्ये एकत्रित केलेलं राहतं तो दही भाताचा एक काला. असे 3 काल्याचे प्रकार सांगितले जातात. अर्थात हे सगळं माईक सिस्टीम खूप गोड आहे राव, त्यांचं नाव राहिलं ना, जे माझ्याकडे पाहायला लागले. खूप गोड सिस्टीम आहे महाराज. आमचा आवाज कसा आहे हे महत्वाचं नाही, आमचा आवाज कसा जरी असला तर गध्यासारखा असला तरी घोड्यासारखं करते ते, ऐका. आणि म्हणून खूप गोड सिस्टीम आहे. उत्सव साऊंड सिस्टीम, वा. वृंदावनातल्या उत्सवाला आज उत्सवाची जोड मिळाली. विठाला विठाला. आणि म्हणून आपल्याकडे ही प्रथा आहे. चला, बाकीच्या काल्याचं चिंतन करण्यापेक्षा आपल्याकडे महत्वाचा मानला जातो तो जीव शिव ऐक्याचा काला. जीवाने शिवाशी संलग्न होणं, अर्थात जीवाने मी शिव आहे, मी देव आहे, मी देवापेक्षा भिन्न, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सहभागीय संता, नाही तुझा अनेक मागुता गा. मी देव आहे या स्थितीपर्यंत जीवानं जाणं यालाच म्हणा काला. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम द सोल, शिवोहम, I am Shiva, I am not this body, I am the soul, Shivoham, I am Shiva, Shivoham, Shivoham, Shiva Kevaloham, Shivoham, Shivoham, Shiva Kevaloham. मी फक्त शिव आहे, मी जीव नाही. आणि अगोदर सांगितलं होतं आय एम नॉट धिस बॉडी म्हणजे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी देव आहे, तुझ मज नाही भेद, केला सहज विनोद याला म्हणा काला. विठाला विठाला. हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज. ऐका, परमात्म्याच्या संगतीची फलश्रुती सांगतायत. आज जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या गोपाळांच्या अनुवादाची कथा तुमच्या माझ्या समोर मांडतात ते गोपाळ परमात्म्याच्या संगतीतल्या सुखाचा फायदा सांगतायत. ठीक आहे, परमात्म्याच्या संगतीच्या सुखात फायदा काय, त्याला परमात्म्याच्या संगतीला जाण्याकरता. बरं ठीक आहे, तुम्ही आम्हाला परमात्म्याच्या संगतीचा फायदा सांगता, संगतीचा फायदा सांगता, पण त्याच्या अगोदर तुमच्या जीवनामध्ये कुणाची तरी संगत घडलेली असावी. कारण पाठीमाग आता चांगले दिवस आहेत असं कधी म्हणता येतं. आता चांगले आहेत याच्या विरुद्ध पाठीमाग खराब होते, बरोबर आहे ना? असंच म्हण, आता दिवस कसे आहेत, चांगले आहेत, याचा अर्थ पाठीमाग कसे होते महाराज, खराब होते. म्हणजे आता या शब्दाने काय झालं तर आता या शब्दाने पाठीमागच्या खराब दिवसाची आठवण करून दिली. दुसरं काय झालं, म्हणून देवाच्या संगतीत तुम्ही गेलात आणि मग तुम्ही अनुभव सांगितला. मग देवाच्या संगतीत जाण्याच्या अगोदर तुमच्या जीवनात दुसरा काहीतरी अनुभव असला पाहिजे. दुःखाचा अनुभव असल्याशिवाय आनंदाची अनुभूती देता येत नाही. विठाला दुःखाचा अनुभव असल्याशिवाय आनंदाची अनुभूती नाही महाराज.
ज्या अर्थी पाठीमागचं दुःख आहे. आणि म्हणून गोपाळांच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या अगोदर कोणाची तरी संगती घडलेली असावी. संगतीशिवाय तुमचं माझं जीवनच नाही बुवा. रामेश्वर महाराज, माणूस चांगलाही घडला तर संगतीने घडतो आणि माणूस वाईटही घडला कृष्णा महाराज संगतीने घडतो. संगतीशिवाय जीवनच नाही गड्या. पतन उद्धार संगाचा महिमा त्यजावे अधमा संत जनी. ऐका, तुमचं पतन होत असेल तरी संगती कारणीभूत आहे. ऐका, तुमचं पतन होत असेल संगती कारणीभूत आहे आणि तुमचं उत्थान होत असेल, तुमचा उद्धार होत असेल संगती कारणीभूत आहे. बघा, संगतीने माणसाचं जीवन घडत असते गड्या. संगतीने जीवन घडतं. बघा, तुम्ही माळकऱ्याच्या संगतीत गेला की तुम्हाला भजन कीर्तन करावं वाटतं. एखाद्या साधू महात्म्याच्या संगतीत तुम्ही जात असाल तर तुम्हाला भजन करावं वाटतं. तुम्हाला साईबाबाची सेवा करावी वाटते. आणि एखाद्या बेवड्याच्या संगतीत गेल्यावर हे कसं आहे? अरे, ज्याच्या संगतीत जाऊ तसाच तुमचं माझं जीवन घडतंय. म्हणून संगत चांगली असावी. चांगल्याच्या संगतीचा परिणाम आद्यगुरु श्रीमद शंकराचार्य भगवान सांगतात. विवेक महाराज कसं सांगतायत? शंकराचार्य म्हणतात, संतांची अर्थात चांगल्याची संगत घडली तर तुम्हाला अर्थात मला, तुम्हाला अर्थात जीवाला शिवापर्यंत जाण्यासाठी संतन के संग आज लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी. संतन के संग आज लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग आज लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. माईक वाल्याने म्हणायचं नाही, खालचे वर हात. अरे काला करता का काय? सगळ्याचा आवाज आला पाहिजे. बोलिए वृंदावन बिहारी लाल की. आवाज महिला मंडळ आवाज नाही आला. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की. सगळ्याचा आवाज आला पाहिजे. असं दहाव्याला बसल्यासारखं बसायचं नाही आपल्या कीर्तन. मोकळं बसायचं. मारा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगतीत कल्याण होतं. आणि आता शंकराचार्यांचा श्लोक सांगतो. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चल चित्तम निश्चल चित्ते जीवनमुक्ती. सत्संग केला की निसंगत्व प्राप्त होतं. निसंगत्व प्राप्त झाला की मोह नाहीसा होतो. मोह गेला की चित्त स्थिर होतं कार्तिक महाराज. आणि स्थिर चित्त झालं की जीवनमुक्ती मिळते. बुवा विठाला घडतंय ते संगतीने घडतंय. बघा, माणूसच राहतो पण संगतीने घडतोय आणि बिघडतोय. संगतीवर आपला मान सन्मान अवलंबून आहे. बघा ना, ऐका ना, संगतीचा परिणाम काही माणसं मंदिर बांधण्याच्या लायकीची होतात संगतीने. ऐका बरं काका, काही माणसं मंदिर बांधण्याच्या लायकीची होतात संगतीने. काही हलकट घर त्या घरातून काढून द्यावं लागते संगतीने. बघा तुम्ही, अग्नीच आहे कार्तिक महाराज, अग्नीच आहे. यज्ञ कुंडाच्या सान्निध्यात गेला रमेश बाबा की त्याची पूजा केली जाते. कोणाची? अग्नीची. आणि तोच अग्नी बिडीला लागला की पायाखाली तुडवला जातो. अग्नीच, बरोबर आहे. हे सगळं संगतीने. ऐका, ड्रायव्हरच आहे. एखाद्या साधू महात्म्याच्या गाडीचा ड्रायव्हर असला की लोक त्याची पूजा करतात, त्याचं औक्षण करतात. ड्रायव्हरच आहे, स्वट्याच आहे, मोकार हाणलं. परिणाम संगतीचा. आणि म्हणून माणसाच्या जीवन हे संगतीने घडतं. मग आता तुमच्या माझ्या जीवनात जी संगत लाभली,
या बाकीच्या लौकिकाच्या संगतीचा आहेच, चांगल्या वाईट, पण एक मुख्य संगत आहे दोन. एक आहे संसाराची संगत आणि दुसरी आहे परमार्थाची संगत. ऐका बरं, पहिली आहे संसाराची संगत, दुसरी आहे परमार्थाची संगत. आता ही पहिली संगत धरून कोणाचं आजपर्यंत चांगलं झालं नाही, म्हणून दुसऱ्या संगतीचा अनुभवाचा अनुवाद इथं आलेला आहे. आता बघा, संसाराची संगत म्हणजे काय? संसार ज्यांनी केला, या संसाराने त्यांना आतापर्यंत सुख दिलं नाही. बरोबर आहे. संसाराने कोणाला निश्चिंतता दिलेली नाही. संसाराने निश्चिंतता कोणालाच दिलेली नाही. कोणी असू द्या, महाराज असू द्या, महाराजीना असू द्या, मास्तर असू द्या, मास्तरीना असू द्या, वकील असू द्या, वकिलीना असू द्या, कोणी असू द्या, जे आहे ते सगळे संगतीने आता त्या संसाराच्या संगतीने लयालाच गेले. फलकट तो सगळे प्रमाण माहिती येथे सार भगवंत. अर्थात या संसाराने कोणालाच आजपर्यंत सुख दिलं नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, सगळ्याच्या प्रमाण पाठ आहेत दादा, बरं का, सगळ्याच्या पाठ आहे. संसाराने सुख कोणाला दिलं नाही, इथून पुढे देणार नाही. मग देतात महिनावर करून नाही म्हणले ना तुम्ही, संसार सुख देणार. महाराज संसाराच्या सुखाचा विचार करताना विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, विषयी सुख आहे बोलण्याची सारी खे नोहे, का विद्युत स्फुरणे कान पाहे, जगा माझी संसार सुख देत नाही. का देत नाही याचं कारण असे, संसारच सुखाचा नाही, हा संसारच दुःखाचा आहे. म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुखाचा विचार सुद्धा नाही. ऐका, सुखाचा विचार सुद्धा नाही. या संसाराने कुणाला सुख दिलं नाही, कुणाला देणार नाही. का देणार नाही त्याचं कारण हा संसारच खरा नाही. ऐका, संसारच खरा नाही. आता खरा नाही म्हणजे काय? खोटा आहे. बरोबर आहे. संसार खरा नाही म्हणजे कसा आहे? कसा आहे? खोटा आहे. आता खोटा म्हणजे काय? आता 2-5 मिनिटं चिंतन सांगू ना, जड नाही ना. हा, खोटा म्हणजे काय? रामेश्वर महाराज, मी नाही घुसत एवढे चुकाच कधी, पण नवीन महाराज लोक असले तुमच्यासारखे मग थोडंफार सांगावं लागत. कोणी म्हणून याच बाजार बनग दिसतं म्हणून खरा नाही म्हणजे काय? तर संसार खोटा आहे. आता खोटं कशाला म्हणतात? 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्य आहे आणि जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. तर संसार हा जगतात येतो. जगत म्हणे संसार, आणि या संसाराचं, या जगताचं वर्णन केले, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. मग संसार खोटा म्हणजे काय हे प्रमाण सांगू नका. तर खोटं म्हणजे काय, खरं म्हणजे काय सांगा. ऐका, खोटं म्हणजे काय? जे त्रिकाला बाधित सत्य असतं त्याला खरं म्हणतात, आणि जे त्रिकाला बाधित सत्य नसतं त्याला खोटं म्हणतात. आता हे त्रिकाला बाधित म्हणजे काय? 3ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, जे कधीच नाही म्हणण्याच्या योग्य ठरत नाही त्याला खरं म्हणा, आणि जे कधीच आहे म्हणण्याच्या योग्य ठरत नाही त्याला खोटं म्हणा. कळलं का? नाही अजून सांगतो. मावशी कळलं का? काय कळलं मग? ऐका, अजून सांगू का खरं म्हणजे काय? ऐका, खरं म्हणजे काय, खोटं म्हणजे काय? जे अभावाने युक्त असतं त्याला खोटं म्हणा, आणि जे अभावाने युक्त नसतं त्याला खरं म्हणा. आता अभाव काय? आता याला 3-4 प्रकारचे अभाव शास्त्राने सांगितले. कार्तिक महाराज, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. जी वस्तू या 4ही प्रकाराच्या अभावाचा प्रतियोगी बनत नाही तिला सत्य वस्तू म्हणतात, असं गीतेत सांगितले. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः न अभावा विद्यते सतः. जी वस्तू कोणत्याही अभावाचा प्रतियोगी बनत नाही तिला सत्य वस्तू म्हणतात. आता ऐका, मग देव सत्य आहे, जगत अर्थात संसार मिथ्य आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग देव सत्य कसा पहिल्यांदा हे सांगा, आणि मग संसार मिथ्या कसा हे सांगा, आणि मग तुम्ही तुमच्या घरी तुमची काशी करा असं मला तुम्ही म्हणा. ऐका, देव सत्य कसा, ना सतो विद्यते भावो, असे 4 अभाव सांगितले. तर पहिला अभाव आहे प्रागभाव, म्हणजे एखादी वस्तू उत्पत्तीच्या पूर्वी नसणं, याला म्हणा प्राक अभाव. बरोबर? जन्माच्या अगोदर एखादी वस्तू नसणं देवा, याला काय म्हणा?
प्राकाभाव जन्माच्या पूर्वी वस्तू नसणं, याला काय म्हणा? प्राकाभाव. जन्म होण्याच्या पूर्वी नसलेल्या वस्तूला प्राकाभाव म्हणतात. मग जन्म ज्याचा झाला नाही, ज्याचा जन्मच सांगता येत नाही, तो प्राकाभावाचा प्रतियोगी तरी कसा? जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही कानोबाती. तेथे एक डालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. परमात्म्याचा जन्म नाही, मग त्याचा मरण? त्याला मरणच नाही महाराज. ज्याचा जन्मच नाही त्याला मरण तरी कसं? नियम काय आहे शास्त्राचा? पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. अर्थात उपजे ते नाशे. जे उपजे रामेश्वर महाराज ते नाशे, जे उपजेच नाही ते नाशे तरी कसं? ज्याचा जन्म आहे त्या, आता परमात्म्याचा जन्मच नाही त्याचा मरण कसं? म्हणजे तो अजन्म श्री अनंता मधुसूदना. परमात्मा श्री अनंत आहे, तो तीनही काळात सत्य आहे, आदि मध्य अंती. जन्माच्या पूर्वी नाही म्हणून प्राकाभावाचा प्रतियोगी नाही. प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी कसा नाही? कारण त्याला मरण नाही म्हणून प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी नाही. अन्योन्याभावाचा प्रतियोगी कसा नाही? तो सगळ्या ठिकाणी आहे. माझ्या ठिकाणी जे आहे तुमच्या ठिकाणी आहे विठ्ठल. सर्वा घटी राम विठ्ठल जळी स्थळी भरला, सगळीकडे तो आहे म्हणून अन्योन्य अभावाचा प्रतियोगी नाही. आणि मग या तीनही अभावाचा प्रतियोगी नाही, तो सर्वांच्या समोर जळी काष्टी पाशाने भरलेला आहे, तर तो अत्यंत अभावाचा प्रतियोगी तरी कसा? तसा संसार मात्र सगळ्या अभावाचा प्रतियोगी आहे. आता आपला जन्म, आपल्या जन्माच्या अगोदर आपलं अस्तित्व होतं का? होतं का? जन्म द्या, या जगताचा विचार करा. हे जगत निर्माण कोणी केलंय? जन हे विश्व निर्मियेले स्वर्गाते धरिले सत्ता माते देवा संस्थापिले, त्यानं निर्माण केलंय. मग जगताचा जन्म आहे, निर्माण केलंय म्हणजे त्याचा जन्म आहे. शुद्ध परमात्मा मीची असे, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. परमात्मा सत्य आहे, पण त्याच्या अज्ञानाने काय होतं? मग ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई सर्पना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. विठाला आता जास्तच झालं, गाम फुटायला लागला मला बी. परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्य आहे. जे मिथ्य म्हणजे खोटं असतं ते दुःख देणार राहतं, जे खोटं असतं ते दुःख देणार राहतं. वेदांत शास्त्राचा सिद्धांतच आहे, खोट्या वस्तू माणसाला दुःख देतात. प्रमाण सांगू काय? येरती माई के दुःखाची, माई पदार्थ दुःखाला जन्म देतात. मग संसार खोटा आहे तो दुःखाला जन्म देतो. कस काय जन्म देतो? महाराज कोणाला दिलं नाही. आज पोहोच संसारात कोण सुखी झालं महाराज? हा, पोरग सुखी झाला, बाप सुखी झाला, चुलता सुखी झाली, चुलती सुखी झाली, काका सुखी, काकी सुखी, मामा सुखी, मामी सुखी, मावसा सुखी, मावकी. आज कोण सुखी झालं? अरे सुख म्हणायला सुद्धा नाही.